लालबाग काळा चौकी परिसरात आग लागल्याची घटना घडलेली आहे। आपण त्याच लालबाग काळा चौकी परिसरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी अभ्युदय नगर बिल्डिंग क्रमांक 29 या ठिकाणी एका गटारामध्ये आग लागून या ठिकाणी त्यांनी पेट घेतलेला होता। त्या ठिकाणी आता फायर ब्रिगेडचे अधिकारी एक बंबसह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी कूलिंगचं काम आहे ते सध्या सुरू आहे। या गटारामध्ये काही ज्वलनशील पदार्थ असल्याचा स्थानिक नागरिकांना संशय आहे, परंतु या ठिकाणाहून आहे ते काही अंतरावरतूनच गॅसची पाईपलाईन आहे ती देखील जाते। काही या ठिकाणी लिकेज झाल्यामुळे देखील ही आग आहे ती लागू शकते असा प्राथमिक अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी सर्व या फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत ते उपस्थित झालेले आहेत। महानगरपालिकेचे एक पथक देखील या ठिकाणी उपस्थित झालेलं असून स्थानिक नगरसेविका सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपण पाहिलं तर आग लागल्यावरती या ठिकाणी एक दुचाकी होती, दुचाकीला देखील आग लागून त्याचं नुकसान आहे ते झालेलं आहे। आज सुट्टी असल्या कारणामुळे या ठिकाणी आजूबाजूचे स्टॉल आहेत ते बंद होते, त्यामुळे मोठी दुखापत आहे किंवा मोठं नुकसान आहे ते झालेलं नाही आहे। परंतु सध्या कूलिंगचं काम आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणची अधिकची माहिती आहे ती घेतलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी नगरसेविका देखील आहेत। ताई, काय घडलेलं होतं, काय माहिती मिळाली तुम्हाला, काय सांगण्यात आलेलं आहे? या महानगर गॅस जो टाकलेला आहे त्याच्यातनं अचानकपणे स्फोट झाला आणि धूर यायला लागलेला आणि त्यानंतर इकडच्या स्थानिक लोकांनी ते महानगर गॅसमध्ये काम करतात त्यांनी येऊन तो कॉक बंद केला, तरी पण ही आग म्हणजे स्फोट होतच होता आणि कशामुळे लागला याचं काय अजून कळलेलं नाही आम्हाला की कशामुळे हे ॲक्च्युअल झालेलं आहे। एका स्कूटरचं पण नुकसान झालेलं आहे, त्यामुळे एक स्कूटरने बाईकने पेट घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी होतात, काय पाहिलेलं आहे? मी जेव्हा इथे पाहिलं ना त्यावेळेला त्या चेंबरमधून थोडी आग बाहेर येत होती। त्यानंतर थोडी आग कमी झाली, धूर यायला लागला। धूर आल्यानंतर मग आपण फायर ब्रिगेडला सांगितलं, फायर ब्रिगेडची गाडी आली, त्यांनी शोध, पण महानगर गॅसवाले स्थानिक आमचे इथे काही राहणारी लोक आहेत, त्यातल्या एक व्यक्तीने येऊन महानगरचा कॉक बंद केला। पण फायर ब्रिगेड आणि महानगर दोघांशी संपर्क केल्यावरती म्हणजे महानगर गॅसवाल्यांचा संबंध येत नाही आहे, कारण का ते बोलतात आमची लाईनच इथून नाही आहे। पण आता फायर ब्रिगेडवाल्यांनी महानगरपालिका दोघीही कॉर्डिनेट करून हे कशामुळे झालं ह्याच्यावरती ते शोध घेतात। म्हणजे आपण असं तर्क लावू नाही शकत की नक्की हे कोणामुळे झालं आहे ते। आता ते करतात, ते निर्णय घेतील, म्हणजे त्यांचे सिनियरही येत आहेत, फायर ब्रिगेडवाले त्यांचं काम करतात। पण बऱ्यापैकी आग होती, म्हणजे अक्षी ढाप असे आवाज कसे येतात त्या पद्धतीत आवाज येतात। त्याच्यामध्ये एक गाडी पेटली गेली, भाजी घ्यायला एक जण आला होता गृहस्थ, त्याने तिथे गाडी उभी केलेली, त्या गाडीने पेट घेतली आहे। स्थानिक नागरिक आहे मित्रा, काय सांगशील? एकदम घराच्या जवळ अशा पद्धतीची आग लागते आणि जर आपण पाहिलं तर काही प्रमाणात कचरा देखील गटारामध्ये दिसतोय। अशा पद्धतीची स्वच्छता ही ती झाली पाहिजे आणि त्यामध्ये अशी जर लाईन असेल तर किती धोका आहे? 100% स्वच्छता झालीच पाहिजे आणि स्थानिक नागरिकांमुळे अपघात टळला आहे। स्थानिक लोक होते, स्थानिक लोक उतरले, बऱ्यापैकी सर्वपक्षीय लोक आले, सर्वांनी मदत केली, पोलिसांना सहकार्य केलं, अग्निशमनाला सहकार्य केलं, त्यांच्यापर्यंत काम चालू आहे। पुढे आता बघू काय होते, आम्ही आहोत स्थानिक लेवलला काम करतोय, बघतोय काय होतंय। मॅडम पण आलेले आहेत। काय बघितलं होतं, काय बघितलं? आम्ही याच बिल्डिंगमध्ये राहतो वरती। आम्ही यात रात्री किती टाईम 9:30 वाजताही स्फोट झाला, एक पहिला धूर आला, नंतर स्फोट झाला, मोठा आवाज आला, नंतर अजून एक दोनदा स्फोट झाला, नंतर गाडीने पेट घेतलेली। नशीब ती गाडी उलटी होती, तर ती पेट्रोलच्या जागी असती तर पूर्ण इथे बाजूलाच 4 व्हीलर पण होती, ती पण जळाली असती, त्यांनी पण पेट घेतला असता। आणि इथेच चहावाला आहे, ते चहावाले सिलेंडर पण होते, त्यांनी पण पेट घेतला असता। परिस्थिती आणि या ठिकाणी ही परिस्थिती आपण पाहिलं तर या ठिकाणी आता आगीवरती पूर्णपणे नियंत्रण आहे ते मिळवलेलं आहे आणि सध्या फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी काम करत आहेत। ज्या गटर लाईनमधून गॅस लाईन जाण्याची शक्यता आहे किंवा ती आसपास आहे त्या ठिकाणचे सर्व नोझल आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत आणि गॅस लाईन देखील आता सध्या बंद करण्यात आलेली आहे। परंतु सध्या गटारामधून कूलिंगचं काम आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी आग नक्की कशामुळे लागली याचं कारण आहे ते फायर ब्रिगेड शोधण्याचा प्रयत्न आहे तो करतात। स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणाहून सर्व माहिती घेऊन या ठिकाणी आहे ते कूलिंगचं काम सध्या सुरू आहे। आग कशामुळे लागले याचा संपूर्ण अंदाज आहे तो फायर ब्रिगेड अधिकारी आहे ते या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या तुर्तास तरी या ठिकाणी आगीवरती पूर्णपणे नियंत्रण आहे ते मिळवण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।